काय हो देव बापा, माझ्याच्यानं चूक झाली, मालकाला वापस द्या ना. नारदानं सांगितलं, खबरदार, दिलेली वस्तू वापस घेशील, दान दिलेली 7-7 पिढ्या नरकात घालशील की स्वतःच्या. दिलेली वस्तू दान म्हणून वापस घेता येत नाही. मग आता देव बाप्पा काय करू मी? नारदानं सांगितलं, एक गिफ्ट आहे माझ्याकडे, एक मार्ग तुला सांगतो. शास्त्रानं सांगितले बाबा, दिलेली वस्तू वापस घेता येत नाही, पण त्याच्या वारंवार जर सोनं दिलं तर ती वस्तू वापस घेता येते. मग कृष्णाच्या बरोबरीचं सोनं दे मला. तिने अशी चुटकी वाजवली, म्हणली माझ्या बापाच्या घरी मनी मला दिलाय अंगण म्हणून, आणि 8 भार सोनं देते. रुमाच्या रुमा भरल्यात सोन्यानं. म्हणली देव बाप्पा बरं झालं, म्हणली मनातलंच बोलला तुम्ही. तराजू लावला आणि तराजामध्ये देवाला एका पारड्यात बसवले आणि त्या सत्यभामीनं ते सोनं आणलेलं टाकायला सुरुवात केली. तिला वाटलं आता देवाचं वजन 50-60 किलो असं, 60 किलो तर सोनं लागणार आहे. कशाच? त्या रूमाच्या रूमा खाली व्हाल्यात, पण देवाचं पारडं काही बरोबर होईना. घरातलं सोनं संपलं. सत्यभामा म्हणली थांब, माईजवळ ठेवलेलं इथलेच पैसे हाणू केलेलं. दुपारच्या पाण्यात माल युकू जमा केलेलं होतं, म्हणजे माईजवळ नेऊन ठेवले ते आणते. आणि गेली माई कोण घेऊन आली जमा केलेलं त्याच्यात. मग त्या बाजूच्या म्हणल्या थांब, म्हणली तू याच्यानं होत नाही. बाकीच्या 16,107 जणी लागल्या ते आपल्या आपल्या अलंकार काढून त्याच्यात टाकायला. त्याचे भांडवल संपलं, देवाचं पारड काही होईना. मग सासाईकडे गेल्या, सासाईचं आणलं, त्याचं प्रत्येकीचं आणलं. त्या तिथं जेवढ्या होत्या स्त्रिया त्या सर्वांचं आणलं. दुकानं सोनाराची रिकामी केली, पण देवाचं पारड काही बरोबर होईना. काही जणीच्या लक्षात आला, अगं ती रुक्मिणी राहिली की, त्या रुक्मिणीला सांगा तिच्याजवळ काही असलं तर ती घेऊन येईल. मग काही जणी निघाल्या रुक्मिणीच्या महादाकडं आणि रुक्मिणीला आल्या आणि रुक्मिणीला सांगू लागल्या, रुक्मिणी तुम्ही